हा, हे तांब्यातलं पाणी प्यायला चांगलं असतं माई. पे मग. अरे पे ना. मी माई बघ, तुला आता टेक्नॉलॉजीची किट दाखवतो मी. किती किट घेतलं? गेली पंखा चालू आहे, लई गरम होते. मी जाईन निघून बाहेर. मयूर इशी लाव ना आपल्याला. किती गरम होतं, इशी लाव. घाम घाम होतो. ठीक आहे हो. बघ किती गरम होतो. मला काय माहिती बा. ए इशी केवढ्याला येतो? एसी 24 महाग येतो माहिले. महाग असेल ते इशी, पैसे लागते तर. मी चालले मयूर, मला लई गरम होतंय. ते बघ चालले, झाडाखाली बसायला चालले. जाते तिकडे बसते. म्हटलं ते काय काय टाकतात ना? हा काय मिरची नाही टाकली तू पोह्यामध्ये? कशात पोह्यात टाकली? नाही टाकली. अरे 2 टाकले. 2 बारकाले. अगरबत्तीचा वास चांगला आहे का माहिती? मी आणलेली ती. तू आणली की नाही? हा, हा येत. चांगलं आहे का? हा तुला आवडली का? हा आवडली. आणि ते काल तुला मी फ्रीजमध्ये बॉटल भरून ठेव म्हटलं होतं, तू भरून नाही ठेवली ना? ठेवली ना. ज्यांना हातच नाही लावायचं ना बटनाला, तर त्यांच्यासाठी चांगलं आहे का नाही? ही किट त्यांच्यासाठी चांगली आहे. त्यांनी फक्त काय करायचं, ही किट लावून टाकायची, वायरिंग करायची आणि मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड करायचं आणि त्याच्यातून चालू बंद करू शकतो किंवा बोलून पण करू शकतात. मग पाणीच नाहीये, खालच्या हंडा भरलेला आहे तेवढा. हा का? वरच्या हंड्यात पाणी नाहीये, माठात बी नाही. पाणी भरलं नव्हतं का मग काल? कुठे भरलं पाणी? स्वयंपाक नव्हती करीत. ते राहून गेलं का पाणी भरायचं? मग आता मग आज भरून आणू लागून का? दिवा लावायचा. आणि काल तुला ते सांगितलं होतं ठेव डब्यामध्ये, तो ठेवलं का? काय? ते जायफळ. जायफळ? हा, मी नाही ठेवलं ती जायफळ. अरे मग ती मी शोधतोय केव्हाचं, मला सापडत नाही. कोणत्या डब्यात ठेवलं तू? असं तिथेच कुठे. आणि ती इलायची आणली होती ती पण कुठे ठेवली? आणि ती आणली. हा, हा. आणली होती मी 10 रुपयाची. संपली नसेल. अरे ती नाही का आपण आणून ठेवली होती मी. होय माय. अगं आपण नाही का, आणि ते हे सुंठ कुठे ठेवली? सुंठ, मला सुंठच्या चहा प्यायची. नाही सुंठ बिंठ. अगं आणली होती मी 10 रुपयाची बोलतो तर. मग असं तिथे डब्यात ठेवली होती ना, वट्ट्यावर ठेवली होती ना मी. हा मला नाही माहिती. किचनच्या वट्ट्यावर ठेवली होती ना. जाऊ दे मला तिकडे. अगं किचनच्या वट्ट्यावर ठेवली होती मी. ठेवली बाबा, जाऊ दे मला तिकडं. कणिक मळायची, चपात्या करायच्यात. हा का? गरम होत तिकडे, लई घाम येतो. पंखा लावून देऊ का मग तुला तिथं? कशाचा पंखा लावतो? छोटा पंखा का एसी लावू? हा माई हा काय लावू? लाव. सर जाऊ दे. मला इथे किती पोटात बिटात दुखलं ना माई? नाही पोटात वगैरे दुखलं ना, हा. तर 1 थेंब पाण्यात टाकून प्यायचं आहे, चांगलं असतं. बरं. हा, तुळशीचा बरं. काढा आहे, 1 थेंब करून पे धर. मग ए दे ठेवून तिकडे धर. तुझं काल रात्री पोटात दुखत होतं ना, तू म्हंटली मला. माझ्या नाही पोटात दुखलं तरी मी नाही काय म्हणत. सांगत नाही, बोलत नाही ना तू. मग काल तर म्हणत होती मला पोटात दुखतं मयूर, मला काय आणून दे गोळी. हा. हा, गोळी आणून. हे 1 चमचा टाकून प्यायचं, तुळशीचा काढा आहे. बरे तू दुखायला कुठे ठेवू? लक्षात राहील म्हणजे तुझ्या. तिकडेच ठेव ना. इथं कुठे ठेवत? इकडे ठेवू का? इथे नको ठेवू, गल्लास आहेत पडते. सर राहू दे ना इथंच. अरे नको, सोड. माई आता आपण ही बॉटल आणतो ना प्यायला, हा. ऐ हा. बघ ह्याच्यावर असे बारकोड येतात, स्कॅन अँड लफ असे ना. स्प्राईटची बॉटल आणली होती, तर त्याच्यामध्ये असं स्कॅन करायचं बारकोड आलं मला. बरं मग काय केलं? त्याच्याने ते स्कॅन केलं ना, काहीतरी येतं. अगं प्रश्न उत्तर द्यायचे उत्तर येतात कधी कधी. आता मी ही 1 बॉटल आहे, तुला थांब अजून एक दाखवतो मी. हे बघ, ही थम्सअपची बॉटल आहे माही, बघ ना. ह्याच्यामध्ये पण आलंय बघ पाठीमागं, फोनपेचं 100 रुपीज कॅशबॅक मिळणार म्हणे. बरं. तर तुम्ही पण कधी थम्सअप पेला असेल तर तुम्हाला पण आला असेल असं बघा. काल आणली होती तर मला ह्याच्यावर असं आलं 100 रुपये, चान्स टू विन फोनपे कॅशबॅक.
अँड मॅच तिकीट्स. तुला थम्सअप आवडतं का स्प्राईट आवडतं माय? मला नाही आवडत तसलं. हे कोणतं आणू? काय नको तूच पी बाबा. थम्सअप आणू? थम्सअप आवडतं का स्प्राईट आवडतं का हे? थंडी आहे. मायची तर देवपूजा चालू आहे. मग आपल्याला तुळजापूरला जायचं होतं, कधी जावं? सगळेजणी जाऊ आपण, आहे ना? पैसे लागते. किती लागतील पैसे तरी? मग 4-5 हजार लागते. 5,000 5,000 6,000 बाद झाले ना? आणि तिथून आल्यावर सवासनी घाला लागते ना. असं आहे का? म्हणजे सगळे म्हणून 10,000 ते रुपये खर्च. पडी बदलून आणायची, दुसरी आणायची नवीन, ही तिथे दे त्या लोकांनी, दुसरी घ्यायची ही. बरं. आणि अण्णा पण गेलते का? मग बरे गेली. किती वेळा? तू किती वेळा गेलती? मी तर मग 10 वेळा गेली. 10-15 वेळा. 10 हा. पासच होता तो. मग काय पास. मग काय जायचं. कोण कोण गेलत तुम्ही? कोण कोण? मी, हा. कुंदा. अण्णा नव्हते आलते का तुझ्या बरोबर? आमच्या बरोबर नाही. हा. त्यांचा पास आहे काय म्हणून. मामा मामा होता. होता का? 4 जणांचा पास असतो. आई असते. आई? आई हा. कोण? त्यांची आई. कोणाची? कोणाची म्हणजे तुझ्या आजीची. हा का? आणि मग कोणते सण गेले? बसलं ए सरक बाबा, तुला काय नुसतं बसलाय. अगं माहिती, अगरबत्ती पेटवली आणि तिथंच ठेवली ते. अरे जमलं, मला जायचंय तुळशीला पाणी घालायला. हेच दर. घेतलंय. तुझ्या नादात माझं एक घ्यायचं. मग ते तिकडं तू अशी ठेवली, असं नको ठेवू अगरबत्ती. मग मग ते कपड्यावर पडले असते. तू बडबड करतो. ते कपड्यावर पडले असते ना. मग सरक बरे. दार उघड. काय? दार उघड ना. उघडतो ना मग, दम आहे का नाही? अगं काय? अरे कशाला घेतले ये? अरे तू पडशील म्हणून इकडे या साईडला ठेवलं मी. ते पडायला. अगं माहिती, लहान पोरगी भावली मागती. हा? भावली मागती, भावली. ये ना मग. कुठे? ती सकाळी चाली रडायला लागली होती ती लहान पोरगी, नाही का? मग हा. हे तांब्यातलं पाणी प्यायला चांगलं असतं माही. पे मग. अरे पे ना. डब्बा सापडला. कुठं कोपऱ्यात ठेवला तर काय माहिती? बर हा. बरं झालं सापडला तुला. अरे मी कामाला येईन. अरे मी केव्हा शोधत होतो. मग कोणत्या ठेवायला काहीतरी. ही मम्मीने कोणत्या कोपऱ्यात ठेवला काय माहिती? बर आता सापडला ना? आताशी सापडला तो. मग बरं. ह्या याच्यामध्ये माझं केवढं महत्वाचं सामान होतं माही. बरं. सापडत नव्हतं मला इतके दिवस. तुला बोललो तो मी, तू म्हटली इथंच ठेवले आणि तिथंच ठेवले. हा. तिकट नाही काही. काय काय खाती माई? मी तिकट टाकते ना. तिखट बिकट काय करू नको. मला तिखट नको माई. आपलं फिक्का असलं फिक्कच अरे, बरं आहे. पोळे याच्यासारखं भरायचंय. तू चपात्या करशील ना तेव्हा ते बटाटे भर आणि मग छान लागतं. थोडी मिरची टाकायला. तर हा डबा सापडलेला आहे इम्पॉर्टंट. तर ह्याच्यात काय आहे तुम्हाला मी थोड्या वेळातच दाखवणार आहे. काय असं सांगा बरं. हा माई, ओळख बरं याच्यात काय आहे माई? याच्यात काय ओळख बरं या डब्यात? का बरं मी इतके दिवसापासून सापडत काय इतके दिवसापासून का बरं सापडत होता हा डब्बा? सांग बरं. नाही सापडला. ओळख ना काय याच्यामध्ये तुरी. सामान नाही सगळं कसलं लागायचं. कसलं? ते काय दिसतं ना, वायरी बिरी हे. वायरचे कनेक्टर वगैरे आहे तिथं. तर पण ठेवलेले आहे त्याच्यामध्ये. तर तुम्हाला दाखवतो आता मी थोड्या वेळात अनबॉक्सिंग करून. आणि इकडे मी काढून दाखवते तुला. चला आता बघूया माई काय काढून दाखवते आपल्याला. हे बघ. कसल्या पट्ट्या आहेत रे? अरे हे कसले पट्टे आहेत? अगं या माई रॅम आहेत. रॅम किती जीबीची रॅम आहे? ही आहे मला वाटतं 1 जीबीची 2 जीबीची. हां 2 जीबीची रॅम आहेत माई. ह्या चालू आहेत वाटतं माई. त्याच्यात काय अजून दाखवू? अरे बापरे, अजून पण भरपूर रॅम आहेत. ही पण रॅम आहे, ही पण रॅम आहे. मला हे सगळं टेस्ट करून बघावं लागतील चालू आहे का नाही. किती दिवसाच्या त्या कोपऱ्यात पडलेल्या त्या. त्याला आता तेल लावावं लागेल मला. याला आहे ना माई, तेल लावावं लागेल मला. चेक करून बघावं लागेल की चालू आहे का नाही मला. आणि मग कोणाला पाहिजे नसेल तर देऊन टाकायला. मग आपल्या काही कामाच्या नाही आता या.
मग काय करायचं चुकून दे विकून टाकू आपण. आणि हे वायरी हा हे हा हेच 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 आहे. तुला नाही का आत्ता मी सांगितलं ती मशीन, त्याला 5 व्होल्टचा ॲम्प हे लागतं ना ॲडॅप्टर, तर हेच आहे ते. हे शोधत होतो मी केव्हाचं. असं कर. हां आता याला वायरिंग नीट वगैरे करून टेस्ट करण्यासाठी आपल्याला लागेल ना, हा. टेस्टिंगसाठी ठेवलं होतं मी हे. बघ त्याला कनेक्टर पण आहे बघ, हे बघ हे हा. बघ हे कनेक्टर पण आहे याला. माई काय पाकिट पाकिट आहे काय त्याच्यामध्ये बघ बरं. काय नाही त्याच्यात. काय नाही, हा, हे बघ, दिसतं पाकिट. नुसतं रिअलमीचं छोटं पाकिट आहे वाटतं ते इयरबड्स ठेवण्यासाठी. हे नाही. अजून काय बघ बरं, काढ लवकर पटापट. हे तर नाही. चला बघूया आपण. पेनचा काय उपयोग नाही आपल्याला, पेन लिहिण्यासाठी होईल वहीवर. अजून एक चार्जर सापडलेला आहे, तर आपल्याला ह्याचं पण टेस्टिंगसाठी उपयोग करता येईल. आणि वायर पण सापडून दिलेली आहे मायनी, तो आपल्याला वायरचं पण टेस्टिंगसाठी उपयोग करण्यात येणार आहे. आणि मायनी शोल्डरिंग गन असते ना माई, हा. त्याचं वायर आहे, ती पण आपल्याला उपयोगी पडणार आहे. तर आपण ह्याच्याने शोल्डरिंग करू शकतो. आणि आता आपल्याला काय लागणार आहे, हे कसलं बटन आहे काय माहिती. हे बटन काय कामाचं नाही, फेकून दे माई भंगार. हे पण काही कामाचं नाही आपल्या. आणि त्याच्यामध्ये स्क्रू वगैरे आहेत ते थोडेसे, तर ते आपल्याला नीट बघून चेक करून हे. ठेवावं लागेल. ह्याच्यामध्ये बघ हे जे आहे ना माई, हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी बरं का. दोन्ही अडॅप्टर आणि हे 2 स्क्रू आहेत ना, ते इम्पॉर्टंट आहेत. तर त्या डब्बीमध्ये ठेवावं लागेल. ते मी तुला डब्बी देतो थांब आता माई. तुला कोणते पण स्क्रू वगैरे सापडले ना, त्या स्टीलच्या डब्बीत ठेवायचे. तर हा. स्टीलची डब्बी आहे, त्याच्यामध्ये ते स्क्रू वगैरे नीट ठेवून दे. तू काय करती, कुठं सापडली की ती कुठं पण ठेवून, ते लक्षात नाही राहत ना. मग मला ते आता लागतात अर्जंट कामाला. त्याच्या डब्बी केलेली आहे, हे ह्याच्यामध्ये बघ सगळे स्क्रू ठेवलेले आहेत मी. बघ हा. ते स्क्रू ठेवून दे त्याच्यामध्ये सगळे. टाकू का? हा टाक. तर अशा पद्धतीने स्क्रू ठेवून दिलेले आहेत मायनी. तर याच्यामध्ये सगळे बारीक निरीक सगळे जेवढे स्क्रू आहेत त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत मायनी. तर आपण ही डब्बी जी आहे ना माई, हा. हां हा. ही डब्बी कधीची आहे सांग बरं. मला काय माहिती. हा. हां येऊ शकायचं ते काय चपाती. डब्बा देत जा जेवायला मला. हा. येऊ शकेल. एक चपाती बस. एक चपाती. किती छोटा डब्बा आहे ना, हा. स्टीलचा डब्बा केलेला आहे आपण ह्याच्यामध्ये सगळं स्क्रू वगैरे ठेवलेले आहे आपण. किती छान डब्बा आहे बघा, साईडने वगैरे मस्त आहे. मला खूप आवडला डब्बा. तर याच्यामध्ये छोटे स्क्रू बी बसून जाते ना माई. हा. आता मी तिकडे ठेवून देतो. फक्त पाडलं ना सगळं स्क्रू पांगतीन बरं का, हा. पाडू नको. नाही नाही म्हणजे दिशीन पाडून. नाही द्यायची. तुझ्या का हाताने गाला असं फुटते. माझ्या हाताने फुटते. हां फुटतेत ना, म्हणूनच मी नाही घेतली का तसं. काचेच्या गल्ल्याला हात नाही लावत माई बरं का. तुम्हाला सांगून देतो की काचेच्या गल्ल्याला हात लावत नाही माई. आणि जर तिला ते काय होतं निसटतेच माझ्या हाताने. निष्ठ देत का, फुटते ते ना. मग मग फुटते. किती फुटले तू, किती फोडले गालास आतापर्यंत. जाऊ दे किती हां फुटले. किती फोडले आता इतके दिवसाचं ध्यान राहते. तरी अंदाजे माहिती असेल ना तुला काही. 5-6 फुटले. 5-6. हं. बरं झालं तुला काच बीज तर लागली नाही ना तेव्हा. बरं झालं लागली नाही. काळजी घे माई जरासं. काचेच्या गल्लासाचं काम असल्यानं नाही करायचं बरं का. काचेचा गल्लास असला ना हात नाही लावायचं त्याला बरं का. तर चल मग आता हे भरून ठेव सगळं. तर मग आता हे भरून ठेवून देणार आहे. आता आपल्याला काय जे लागतात ते आता आपण ह्याच्यामध्ये ठेवून देऊया परत रिटर्न. आता हे रॅम मला सगळं चेक करून बघावं लागेल माझ्या CPUला लावून. हां माई CPU आहे ना माझ्या, त्याच्यामध्ये चेक करतो मी लावून. बघतो त्याच्यामध्ये टेस्ट करून की चालू आहे की नाही. तर मग जर चालू असेल तर मग आपल्याला ठेवून द्यायला, नाही तर मग टाकून द्यायला काय उपयोग. मग तुमच्याकडे पण असे रॅम वगैरे घरात पडून असतील तर त्या चेक करून टाकून द्यावा. बंदोबस्तू ठेवायची नाही घरात है ना. तर अशा पद्धतीने माईने सगळं भरून ठेवलेलं आहे. तर चला लवकर तुम्हाला तो आता मी हा व्हिडिओ दाखवणार आहे की आपण ट्यूब लाईट आणि फॅन आपण ॲपद्वारे आणि आपण बोलून कसं कंट्रोल करू शकतो. तो भाग 2मध्ये तुम्हाला व्हिडिओ दाखवेन मी तुम्हाला. तो लवकरच तो भाग 2 येईल. तर हा माईचा व्हिडिओ आपण बघितलेला आहे. आपल्याला 5 व्होल्टचं हे 5 व्होल्टचं काढ ना. ते माई परत ठेवून दिलं तू. काय ते 5 व्होल्टचं कसलं? चार्जर काढ ना बाहेर. मला वाटलं नाही ना. 5 व्होल्टचं चार्जर काढ. ते लागतं ना, ते आपल्याला टेस्टिंग करण्यासाठी लागतं ना. हां हां काढ ते. हे लागेल ना आपल्याला. हे बघ हे जे आहे ना, ती किट आहे ना, किट त्याला लावायचं आहे माई. बरं. चला माईने वायर लावून दाखवलेली आहे. बघा आता अशा पद्धतीने आपण ह्या किटला वायरिंग केलेली आहे. तर थोडेसे आपल्याला ते आता नीट तुम्हाला दाखवून बघा. अशा पद्धतीने ती वायर याच्यामध्ये फिट बसलेली आहे एकदम बरोबर. तर तुम्हाला दाखवतो मी. हे बघा
तर अशा पद्धतीने इथं वायरिंग आपली इथं बसलेली आहे परफेक्ट पद्धतीने. तर ह्याच्यामध्ये आपण 5 व्होल्टचं जे आहे आपल्याला इथं मिळालेले आहे हे अडॅप्टर. तर आता आपल्याला फक्त आता ह्या जे वायरिंग्स आहेत तर आपल्याला त्याची वायरिंग करून तुम्हाला पुढच्या भागामध्ये दाखवणार आहे. तर आता हे 5 व्होल्ट जे आहे आपल्याकडं भंगार तुटलेलं आहे जरासं, पण जरासं त्याला आपण जरासं व्यवस्थित पॅकिंग करून घेऊया आणि आपण तुम्हाला दाखवतो मग मी. काय ती अगं हे माई काय माहिती आहे तुला, काय त्याच्यानी ते ब्लूटूथ कनेक्ट होतं आपल्या मोबाईलमध्ये. इकडे तुला दाखवतो 2 मिनटं. हा, बघ ह्याच्यानी ना ब्लूटूथ असतं ना आपलं हा, ते कनेक्ट होतं आणि आपलं स्पीकर लागतो त्याच्यावर, वायफाय स्पीकर. हा, बर येऊशिकच मशीन आहे बघ ना किती छोटी. हा, हे छोटी मशीनचे फायदे बघ किती असतात. बर याला वायर नसते काही, मग काय? आपण नुसतं कॉम्प्युटर लावलं नाही हा, की याच्याने आपल्याला लगेच चालू होऊन जातं. बर वायफाय म्हणतात त्याला, वायरलेस टेक्नॉलॉजी. आता ही अशी चिप आहे ना, असे मोठ्या मोठ्या कारमध्ये वगैरे मशीन्समध्ये आपण लावू शकतो आणि मग इकडं ऑपरेट करू शकतो. म्हणजे विदाऊट वायर ह्याचा फायदा असतो. जेणेकरून काय होतं, आता समजा तू आता इथं बसलेली आहे, तुला फॅन लावायचा, हा, बसल्या बसल्या फॅन लावू शकते तू. हा, म्हणजे उठायची गरज नाही तुला, हे हातात धरतो हा, आणि ह्याच्याने तू बटन दाबलं ना ह्याच्यावर असं की लगेच फॅन पण लागन आणि लाईट पण चालू बंद होईल. म्हणजे तुला उठायचा त्रास कमी. बर अशी टेक्नॉलॉजी आता ही. हा, तू याला फक्त टच करायचं असं इथं, असं टच केलं ना हा, की फॅन बंद होईल, असं टच केलं की लगेच लाईट बंद होईल. इकडं 2 बटणं दिलेली आहेत, इकडे एक बटन, इकडे एक बटन, एक फॅनचं बटन, एक लाईटचं बटन आहे त्याच्यामध्ये. आता त्याच्यामध्ये एक किट आलेली तुला दाखवतो, थांब मी माई. बघ तुला आता ही टेक्नॉलॉजीची किट दाखवतो मी. किती किट घेतल्यात बघ मी. आता मला सगळ्याची वायरिंग करायची, त्याचा डायग्राम शोधून काढायचा. हा, तो डायग्राममधून सगळी वायरिंग बिरिंग करून आपण आता ही टच बटन चालू करणार आहे तुझ्यासाठी स्पेशल. बर तुला उठायचा त्रास कमी, बर. उठायचं नाही काय नाही, हा, बसल्या बसल्या लाईट पंखा तू चालू करू शकते आता याच्यामध्ये. बर तुला आता किट दाखवतो मी, थोड्या वेळात अनबॉक्सिंग करून दाखवतो तुला. हा, हां, याच्यामध्ये मी काय काय घेतलेलं आहे, कोणते किट लागणार आहे, वायरिंग कशी करायची, सगळं वायरिंग डायग्राम वगैरे दाखवतो. हां, बर मग त्या करू शकतो आपण. मग त्याच्यावर लाईट चालू बंद तुझ्या हातात, बर मोबाईलमधून पण करू शकतो, बर ॲपनी करू शकतो. तू समजा म्हटली लाईट बंद हो तर लाईट बंद होणार, फॅन चालू हो तर फॅन चालू होणार. बर मराठीत बोलायचं, बर काय करायचं, मराठीत बोलायचं. हां काय म्हणायचं, फॅन चालू हो, फॅन चालू हो, हां नंतर म्हणायचं लाईट चालू हो. परत लाईट चालू हो, असं म्हटलं की लगेच लाईट चालू होणार, लाईट बंद म्हटलं की लाईट बंद होणार. लाईट बंद होणार, हां लाईट बंद हो, लाईट बंद हो, फॅन बंद हो, फॅन बंद हो. असं म्हटलं की फॅन बंद होणार. बर तर 2 मिनिट बस खाली, तुला दाखवतो मी किट, अनबॉक्सिंग करून दाखवतो, बस खाली. तर चला आपण माईला दाखवूया जी किट आणलेली आपण. आता अनबॉक्सिंग करणार आहे माई थोड्या वेळेस. चल माई आता अनबॉक्सिंग करते. साईडला ठेव किट, रिमोट साईडला ठेव, दरे हा बॉक्स घे. आता याच्यात अनबॉक्सिंग करूया. चला आपण ओपन करते बॉक्सला. आता बघा याच्यातून आपण अनबॉक्सिंग केलेलं आहे. तर याच्यामध्ये आता काय काय निघतं खाली ठेव ना माई, आपण बघूया आता काय काय निघतं या बॉक्समध्ये. चला बघूया. आता याच्यामध्ये 3 स्पीकर आलेले आहेत, ते स्पीकर बाजूला काढ माई. 3 स्पीकर आलेले आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये अजून काय आलेलं आहे, हे वायर्स आलेले आहेत, कनेक्टर्स आलेले आहेत त्याच्यामध्ये, जेणेकरून आता आपण आणि ही काय आलेली आहे, हां बघा आता ही जी मेन किट आलेली आहे आपल्याला, याच्यामध्ये वायरीचे कनेक्शन द्यायची माई. बघ इथं फॅन, इथं ट्यूबलाईट, इथं तू अजून तुला काय लावायचं नाही एक्स्ट्रा लावू शकते 2 अजून. याच्या 2 याला कनेक्टेड करायचे. आणि याच्यामध्ये बल्ब दिलेले आहेत बघ. तर बघ इथं रेड कलरचे आपलं लाल लाईट लागणार. चालू म्हटली ना की लगेच चालू होणार, की बंद म्हटलं की बंद होणार. आता ते घे रिमोट, घे ते छोटं तुला दाखवलेलं, ते कुठं ठेवलं. हां तर मग आता हे रिमोट जे आहे आपण याला आपण कनेक्ट करू शकतो. आता हे जे आहे ना याला वायफायला असं कनेक्ट होणार आहे बरं का. आता हे साईडला ठेव, रिमोट कंट्रोल साईडला ठेव. तर अशा आपण किट घेतलेली आहे. आता आपल्याला याच्यामध्ये वायरिंग करायची आहे आणि ह्या ज्या वायर्स आहेत ते आपल्याला कनेक्ट करायच्या आहे याच्यामध्ये सगळ्या. आता या कनेक्ट करून मग आपल्याला मी पुढच्या भाग 2 मध्ये तुम्हाला सगळं पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला दाखवेन मी, की आपण माई बसल्या बसल्या लाईट चालू कशी करते, फॅन चालू कशी करते, बंद कशी करते. तर लवकरच तो व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर येणार आहे. तर आपण माईला आपण ह्या छोट्याशा किटबद्दल थोडंसं आपण दाखवलेलं आहे. तर ही छोटी किट वापरून आपण चालू बंद करू शकतो. आता हे जे निळ्या कलरची तुम्हाला दिसतं ते, तर हे
रिले म्हणतात त्याला. आणि हे छोटे छोटे जे आहेत इथं दिलेले याला IC म्हणतात. आणि पाठीमागून जे आहे ते सगळं शोल्डरिंग केलेलं आहे. आणि त्याला सगळं 5 व्होल्टचा सप्लाय लागतो याच्यामध्ये. बघा इथं दिलेलं आहे 5 व्होल्टचा सप्लाय लागतो इथं, मेड इन इंडिया. तर आपण अशा किट मागून घेतलेल्या आहेत हे आपण ऑनलाईन. आणि आता याच्यामध्ये आपल्याला वायरिंग करायची आहे पूर्णपणे. वायरिंग करून मग आपल्याला काय करायचं याच्यामध्ये, काय करायचं माही सांग बरं आता. काय करायचं मला काय समजते त्यातले. अगं बसल्या बसल्या फॅन चालू बंद करू शकते तू. हा ते होईल म्हणा. आता तू म्हटली ना किचनमधली लाईट चालू हो, तो किचनमधली लाईट चालू होणार, बंद हो. आपण होईल काय. नाही तू म्हटल्यावर हा बटन दाबायची गरज नाही तुला. बर. तर आणि आता अजून हे बघा हे एक जे कनेक्टर आलेलं आहे त्याच्याबरोबर. आणि आपल्याला हे त्याच्याबरोबर हे काय आहे, हे त्याचं बिल आलेलं आहे इथं. हे त्याच्याबरोबर आपल्याला बिल आलेलं आहे. हे त्याचं बिल आहे माही बरं का. हा तरी तुला बिल. बर. हां. आणि अजून अशा आपल्याकडं 4 ते 5 किट घेतलेले आहेत मी एक्सपेरिमेंटसाठी. तर आपण ह्याच्यावर सगळं टेस्टिंग करणार आहे बघ ही माही. पॅकिंग आहे बरं का, पूर्ण प्लॅस्टिक पॅकिंग करून दिली तिने आपल्याला. हा आता मला हे सगळं टेस्ट करावं लागतील. की 4 घेतले होते मी, हे बघ 4 आहेत. हा. आता याला पूर्ण असं एक डब्बा बघावं लागेल आपल्याला, डब्यामध्ये ठेवून वायरिंग करावं लागेल मला त्याची. बर. आता चांगली वायरिंग करून घेऊ आपण त्याला. आणि आपण ह्या सगळ्या ज्या किट आहेत हे आपल्याला टेस्ट करावं लागतील. बर. त्याच्याबरोबर आपलं ते कुठे गेलं ठेवलेलं ते वायफाय किट. वायफाय किटला आपण टेस्ट करावं लागेल आपल्याला. हे बिल जपून ठेव बरं का माही. कधी तुला मागितलं तर परत दे मग मला. बर. फाईलीमध्ये ठेवून दे नीट. हा हां दाखव दे. ही पण छोटी किट ही हारून टाकशील तू, ही पण जपून ठेव. बर. हां. तर आता आपल्याला हे सगळ्या वायरी कनेक्ट करायचे आहेत आपल्याला. हे बघा ही जी आहे ही मशीन्स. आता याच्यामध्ये 1 2 3 1 2 3 1 2 3 असे 1 2 3 4 आपल्याला रिले दिलेले आहे याच्यामध्ये. आणि 4 आपल्याला याच्यामध्ये IC दिलेले आहेत. एक छोटं कनेक्टर दिलेलं आहे आणि एक इथं N1 N2 N3 आणि N4 असं आपल्याला दिलेलं आहे. तिथं आपल्याला ते वायरिंग करावं लागेल आपल्याला तिथं. आता याला 5 व्होल्टचं मला हे लागेल माही. आपल्याकडं आहे का चार्जर. असेल ना तुझ्या. हा आहे माझ्याकडे 2 चार्जर आहेत ना. एक पडून दे ते आपण त्याच्यात लावू शकतो. आता आपण हे लावून आपण माईकडं देऊ. आणि आपण ॲपद्वारे आणि आपल्या बोलण्याद्वारे आपण हे कंट्रोल करू शकतो घरातले अप्लायन्सेस. जसे की आपण ट्यूबलाईट, फॅन, जसे की आपले जे कोणते पण ॲप्लायन्सेस आहेत ते आपण ह्याच्यातून कंट्रोल करू शकतो. बाहेरचा बल्ब वगैरे किंवा काही पण. हा जो रिले आहे ह्याच्यानी आपण तयार करू शकतो बरं का माही. हा. तर चला आता आपण ह्याची वायरिंग करूया. आणि भाग 2मध्ये तुम्हाला मी पूर्ण दाखवन चालू करून वायरिंग वगैरे करून दाखवन तुम्हाला ही खरंच ऑपरेट होतं का नाही. तर आपण हे खरं आपण टेस्ट करून बघणार आहे. तर तुम्हाला भाग 2 त्यासाठी बघावं लागेल. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही मला सांगा, कमेंट करून सांगा की मला भाग 2 बघायचा आहे. वायरिंग बिरिंग करून दाखवा आम्हाला कशी करायची ती. तर मग आपण त्याच्यामध्ये करूया है ना. तर त्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये आता वायर्स आणावं लागतील आणि ट्यूबलाईट वगैरे आणि एक एक्सटेन्शन बोर्ड आणि एक 5 व्होल्टचं आपल्याला त्याच्यामध्ये लागणार आहे. तर ते आपण सगळं आपण एक ठिकाणी जमा करून घेऊया. आणि नंतर मग आपण याची वायरिंग करून घेऊ. वायरिंग केल्यानंतर मग आपल्याला आपण हे टेस्ट करून घ्यायचं. आपल्याला टेस्टमध्ये दिसेलच आपल्याला की आपण आता कसं याच्यामध्ये फॅन वगैरे लाईट वगैरे कसं ऑपरेट करू शकतो, ॲपद्वारे कसं ऑपरेट करू शकतो. तर ह्याचं आपलं टेस्टिंग चालू होणार आहे. तर ह्याच्यानी हे जसं जसं टेस्ट होईल तर मग आपलं हे प्रोजेक्ट कंप्लीट होऊन जाईल. आणि नंतर मग तुम्हाला पण पाहिजे नसेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून तुमच्या घरामध्ये पण हे PCB लावून तुम्ही आपले घरातले अप्लायन्सेस वगैरे ॲपद्वारे आणि तुम्ही बोलूनसुद्धा तुम्ही हे चालू बंद करू शकता. नुसतं तू म्हणायचं माही मग फॅन चालू हो फॅन चालू होणार, बर. फॅन बंद हो तो फॅन बंद होणार, बर. ट्यूबलाईट चालू हो तो ट्यूबलाईट चालू होणार, ट्यूबलाईट बंद हो तो ट्यूबलाईट बंद होणार. बर. म्हणजे तुला उठायचीच गरज नाही बर. है ना. घाली, घाली, बस. हां तुला सारखं उठावं लागतं ना मग फॅन बंद करायला चालू करायला, हा. ट्यूबलाईट बंद करायला चालू करायला. उठायचंच नाही, हातच नाही लावायचा बटनाला. बर. ज्यांना हातच नाही लावायचं ना बटनाला तर त्यांच्यासाठी चांगलं आहे का नाही. ही किट त्यांच्यासाठी चांगली आहे. त्यांनी फक्त काय करायचं, ही किट लावून टाकायची, वायरिंग करायची आणि मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड करायचं आणि त्याच्यातून चालू बंद करू शकतो किंवा बोलून पण करू शकतात मग बर. है ना. अशा पद्धतीने आपण हे किटचा उपयोग करू शकतो. तर आपण भाग 2मध्ये तुम्हाला याचं पूर्ण वायरिंग डायग्राम वगैरे सगळं आपण देणार आहे. काय करते माहीत असं काय नाही कानाला लावते नाही, कशाला. आवाज येतो का नाही.
तसं नाही यायचं ते आवाज दाखव इकडं. त्याला अजून वायरिंग नाही लावली, त्याला आपण गाणं नाही लावलं, आवाज कसं काही बर आवाज नाही ना तसा. ते त्याला गाणं लावावं लागेल ना आपल्याला. बर मग आपण गाणं लावलं ना, मग तुला दाखवून मी आवाज. त्याच्यामध्ये छान आवाज येतो. तर चला आता माई, मला तिकडे जाऊ दे, मला काम करायचंय. तर माई चला आता माई. कणिक मळायची मला. बरं बरं, तर माईला चपात्या वगैरे करायचे, भाजी चपात्या करायची. करायच्या. तर माई चालली भाजी आहे करायची. स्वयंपाकघरामध्ये. तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हा